मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये कला आता आपले बॅग घेते आणि घरी जायला निघते. पण तिच्या आईबाबांना ती समजावते की तुम्ही स्वतःची अगोदर काळजी घ्या, कारण मग असे आजारी पडता. त्याच वेळी आता संगीता म्हणते, हो ग बाई, आम्ही घेतो काळजी. पण आता कला म्हणते, नेमकी काजू इथे नाहीये, नाहीतर मी तिला काही सांगितलं असतं. आमच्या दोघींची चुकामुक झाली, पण तू तिला सांग की मी गेले म्हणून. तेव्हा ठीक आहे असं संगीता म्हणते. त्यानंतर कला म्हणते, बरं जाऊ का आई मी आता, असं म्हणून ती त्या दोघांचा आशीर्वाद घेते. तेव्हा सुखी राहा असं आता संगीता तिला म्हणते. मग त्यानंतर संगीता पुन्हा एकदा तिला अडवत विचारते, तुला एक सांगू का? मग आता कला म्हणते, हो आई बोल ना गं. तेव्हा संगीता म्हणते, तू ना जावई बापूंच्या प्रेमात पडलीस. तेव्हा असं म्हटल्याबरोबरच कला खूप गडबडते, घाबरते आणि म्हणते, मी आणि त्या चांदेकरच्या कधीच नाही प्रेमात पडणार. आई, कसं शक्य आहे मी प्रेमात पडणं, असं म्हणून ती तो विषयच टाळते आणि जायला निघते. त्याच वेळी आता कला बाहेर गेल्यानंतर सुद्धा तिच्या आईबाबांकडे पाहते आणि लगेच गडबडीनेच पुढे जाते. त्याच वेळी मात्र संगीता मनात विचार करते की तू एक ना एक दिवस मान्य करणारच की तुझं प्रेमसुद्धा जावई बापूंवर आहे. मग आता दुसरीकडे रोहिणी खूप संतापलेली असते, कारण अद्वैतला आता अवॉर्ड मिळणार असतो. त्याच वेळी आता रोहिणी त्याला चांगलीच झापते आणि म्हणते, काय रे, आता आपण नुसतं त्या अद्वैतला अवॉर्ड मिळणार त्याकडे पाहत बसायचं आणि टाळ्या वाजवायचं का त्या कार्यक्रमाला जाऊन? तेव्हा आता तो म्हणतो, नाही मम्मा, मी करणार आहे काहीतरी. अगं मम्मा, तुला जेवढं झोंबलंय ना हे प्रकरण, तेवढं मला सुद्धा झोंबलंय. त्याच वेळी आता रोहिणी रागात म्हणते, तुला जर काही झोंबलं नसतं ना, तर कानाखाली असा जाळ काढला असतं ना तुझ्या, की विचारू नको. तेव्हा मी आता मोठं काहीतरी करणार आहे मम्मा, तू अजिबात काळजी करू नको, असं म्हणून आता राहुल तिला प्रॉमिस करतो. तेव्हा अद्वैतच्या आयुष्यात असं काहीतरी मोठं घडलं पाहिजे, जेणेकरून तो असा उभाच नाही राहिला पाहिजे, असं म्हणून आता रोहिणी त्याला स्थित काम करायला सांगते आणि अद्वैत विषयी एखादी खेळी खेळ असं म्हणते, जेणेकरून अद्वैतचे हातपाय पूर्णपणे गळतील. तर दुसरीकडे आता कला ही आपल्या सासरी निघालेली असते, रिक्षात बसलेली असते. तेव्हा कलाला मात्र आता अद्वैतने ज्या प्रकारे तिला साथ दिली, त्याचबरोबर तिच्याबरोबर ज्या काही गोष्टी शेअर केल्या, तिला बाहेर फिरायला टू व्हीलरवर घेऊन गेला, हे सगळे क्षण तिला आठवू लागतात आणि ती त्याच्यामध्ये पूर्णपणे अशी गुंतून जाते. मग आता तिलाच तिचं कळत नाही की अद्वैतमध्ये ती एवढी कधी गुंतली. म्हणूनच ती आता म्हणते की खरंच मी या चांदेकरच्या प्रेमात पडली आहे का? पण नाही, असं नाही होऊ शकत, कारण चांदेकर म्हणजे माझ्या स्वभावाचं दुसरं टोक आहे. तर इकडे सरोजला आता खूप टेन्शन आलेलं असतं, कारण अद्वैतने अजून नाश्तासुद्धा केलेला नसतो. त्याचबरोबर मिस्टर खरे आणि मिसेस खरे यांनासुद्धा ही न्यूज सांग असं कलाला त्याने फोनवर सांगितलेलं असतं, कारण पहिल्यांदा काहीही झालं तरी तो कलाला सांगतो म्हणून सरोजचा जळफळाट होत असतो. त्यावेळी आता सरोज ही त्या प्लेटकडे पाहतच राहते, कारण अद्वैतने नाश्ता केलेलाच नसतो. सरोजने खूपच प्रेमाने त्याला तो नाश्ता दिलेला असतो. सरोजच्या मनामध्ये कलाविषयीचा राग अजूनच वाढत जातो. तेवढ्यातच तेथे आता रोहिणी आणि त्याचबरोबर राहुल हे दोघेही येतात. तेव्हा काय ग सरोज वहिनी, असं आता रोहिणी विचारते. त्याच वेळी आता चांदेकर चांदेकर असं ओरडत कला आता घरी येते. तेव्हा कला आपल्या बॅगा वगैरे घेऊन आलेली असते, तर अद्वैत आता नेमका हॉलमध्येच आलेला असतो. कलाला पाहून त्यालाही थोडा आनंद होतो. मग आता ती जरा धावतच तेथे येते, आपल्या बॅगा ठेवते आणि म्हणते, चांदेकर तुझं खूप खूप अभिनंदन, कारण खरंच ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, असं म्हणून ती त्याचं कौतुक करताना अजिबात थकत नाही. त्यावेळी आबासुद्धा खूपच खुश होतात आणि म्हणतात, अरे अद्वैत, खरंच तुझ्या कष्टाला ना बाळा यश हे मिळतं म्हणजे मिळतंच. अरे आपल्या आसपास खूप लोक अशी मेहनत करतात, काम करतात, प्रत्येकाच्या कष्टाला यश मिळतंय असं नाही बाळा, असं म्हणून आता आबाही अद्वैतचं खूपच कौतुक करतात. त्यानंतर आता कला ही आबांची परमिशन घेत विचारते, आज आपण सेलिब्रेशन करायचं का? मग आबा म्हणतात, का नाही, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, असं म्हणून काय काय करायचं ते रजनीला सांगू लागतात. तर अद्वैत कला एकमेकांकडे पाहू लागतात. तर आता अद्वैतचं यश लगेच राहुलच्या डोळ्यामध्ये सलत असतं, त्यामुळे तो आता खूपच चिडतो आणि आपल्या रूममध्ये जातो. नैना बरोबर ते आता पाहते. इकडे अद्वैत रूममध्ये आल्यानंतर
पाय वगैरे आपटतो आणि म्हणतो, अद्वैत चांदेकर, अरे तू आज सेलिब्रेट कसं करतो ना ते मी बघतोच. आज तू अवॉर्ड फंक्शनच्या ठिकाणी पोहोचला नाही पाहिजे अशीच मी काहीतरी व्यवस्था करतो. तेवढ्यातच नैना तेथे येते आणि लगेच दार आतमधून बंद करून घेते. त्यावेळी आता ती राहुलला शब्द देते, त्या अद्वैत चांदेकरची वाट लावायला मी सुद्धा तुझ्याबरोबर आहे आता. त्याला आणि तिला मिळून आता आपण दोघांनीही मिळून संपवायचं आहे असं म्हणून नैना आता राहुलची साथ देऊ लागते. त्यावेळी राहुलला मोठा धक्का बसतो की ही माझी साथ कशी देणार. आणि मग तो म्हणतो, माझ्यावर एवढे वाईट दिवस आले नाहीत. तेव्हा ती म्हणते, हो ते मला माहिती आहे, परंतु तू एकट्याने त्याच्या विरोधात काही कारस्थान करणं आणि मी सुद्धा तुझ्या या कारस्थानांमध्ये सहभागी होणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. आपण दोघेही मिळून खूप मोठा धमाकासुद्धा करू शकतो. त्याचवेळी बघ विचार कर जरा, त्या कला आणि अद्वैतला आपल्याला आता संपवायचंच आहे. म्हणजे ते दोघेही आज अवॉर्ड फंक्शनपर्यंत पोहोचू शकले नाही पाहिजे अशी काहीतरी आपणच व्यवस्था करू. तेव्हा ठीक आहे, डन असं म्हणून राहुल नैनाच्या हातामध्ये हात आता मिळवतो आणि दोघेही त्याविषयीच आता प्लॅनिंग करू लागतात. त्याचवेळी नैनाला मात्र आनंद होतो की राहुल थोडा का होईना आपल्या मुठीमध्ये येतोय, त्यामुळे ती खुश असते. इकडे आता कला किचनमध्ये काम करत असते. त्याचवेळी आता ती प्रीतीला कॉल करते आणि म्हणते की आपल्याला अद्वैत सरांना आज अवॉर्ड फंक्शन जे मिळणार आहे ना त्याबद्दल ऑफिसमध्ये सरप्राईज द्यायचं आहे आणि काय काय तयारी करायची हे मी सगळं तुला सांगते. मी तुला लिस्ट पाठवते, हे सामान सर्व घेऊन ये, चालेल ना. मग आता ठीक आहे असं प्रीती म्हणून फोन ठेवते. नैना हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, म्हणजे यांचं वेगळं प्लॅनिंग चाललंय का, असं म्हणून ती मोबाईलवर ऑनलाईन ऑर्डर टाकते आणि म्हणते डन, ऑनलाईन ऑर्डर इज डन असं म्हणून ती तिच्या रूमकडे जाते. तर कला विचार करत असते, मी खरंच चांदेकरच्या प्रेमात पडली आहे का, आई म्हणत होती तशी, असं म्हणून ती आता त्याचाच विचार करू लागते. आणि चांदेकर माझ्या प्रेमात असं म्हणून ती अद्वैतचा देखील विचार करते. पण चांदेकर कसा पडेल माझ्या प्रेमात, त्याच्यासारखा माणूस आणि माझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात तर कधीच आयुष्यात पडू शकत नाही. जर दुसऱ्या कुणाला अवॉर्ड जर आपल्या घरामध्ये मिळाला असता तर मी एवढीच तयारी केली असती का, असंही ती तिच्या मनाला प्रश्न करते. मग नंतर म्हणते, हो केली असती मी तयारी, तसं एवढं काही नाही असं म्हणून तिच्या मनाचीच ती स्वतः समजूत घालू लागते. त्यानंतर आता मी चांदेकरसाठी स्पेशल काहीतरी बनवू का, म्हणजे आता केक तर बनवणार आहे, परंतु फुलांचा बुके बनवू का. त्यावेळी आता ती फुलांचा बुके बनवणार असते. दुसरीकडे संगीता ही आता पोळ्या बनवत असते. त्याचवेळी कलाचे बाबासुद्धा तिच्या शेजारी उभे असतात. मग आता संगीता ही त्यांना म्हणत असते की आपली कला ना खरंच अद्वैतरावांच्या प्रेमात पडली आहे आणि असं असेल तर खूप चांगलं आहे. मग आता तिचे बाबा म्हणतात, हो चांगलंच आहे, परंतु अद्वैतरावांच्या मनात सुद्धा आपल्या कलाविषयीचं तेवढंच प्रेम असेल का. आता संगीता म्हणते, असं नका म्हणू प्लीज, कारण एकतर्फी प्रेम खूप वाईट असतं आणि ते दोघांच्याही बाजूने आता प्रेम असावं असं मला वाटतं. माझ्या कलीच्या आयुष्यामध्ये अजून कोणताही आता अडचणी नको, अडथळे नको, तिचं आयुष्य अगदी व्यवस्थित आणि सुरळीत आता चाललं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. असं म्हणून आता संगीताला कलाची काळजी वाटते. तेव्हा त्या कलाच्या बाबांना सुद्धा आता कलाची खूप काळजी वाटत असते, पण ते बोलून दाखवत नसतात. तर दुसरीकडे आता कला ही रूममध्ये येते. तिने छान अशी पिवळी आणि त्याचबरोबर लाल गुलाबाची फुलं आणलेली असतात. मग आता ती म्हणते, मी चांदेकरसाठी ना छान असा फुलांचा बुके बनवते. तेव्हा आता अद्वैत येण्याच्या आतच ती लगेच फुलांचा बुके बनवू लागते. त्याचवेळी नैनाचं लक्ष मात्र अगदी घारेसारखं तिच्याकडे असतं. ती आता दरवाजातून डोकावून आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करते की ही कला नेमकी काय करतीये. त्याचवेळी तिला समजतं ही अद्वैतसाठी फुलांचा बुके बनवतीये. म्हणूनच आता ती म्हणते, खूपच प्रेम ओतू चाललंय अद्वैतवरचं आज हिचं. त्यानंतर कला अगदी प्रेमानेच तो फुलांचा बुके आता बनवते. त्यावेळी आता ती लगेच आरशासमोर जाते आणि त्याची प्रॅक्टिस करत असते की अद्वैतला ती फुलांचा बुके देतीये म्हणून. पण त्याचा फोटो आता ती समोर ठेवत त्याच्यासमोर फुलांचा बुके देत म्हणते, हे घे चांदेकर, तुझं खूप खूप अभिनंदन, असं म्हणून ती त्याची प्रॅक्टिस करू लागते.
त्याच वेळी नैना हा सगळा प्रकार पाहते आणि मनात विचार करते, बापरे, आता तर खूपच प्रेम होतू चाललंय हिचं. असं म्हणून ती कलाकडे खूप रागाने पाहत असते. त्यानंतर कला म्हणते, नाही नाही, असं नाही करून चालणार, त्याच्या हातातच द्यायचा डायरेक्ट सरळ, कारण त्याने एवढी मोठी अचीवमेंट केली आहे, त्याने हा अवॉर्ड मिळवण्यासाठी एवढे कष्ट केले आहेत म्हटल्यानंतर आपल्याला सुद्धा आता तसंच वागायला हवं. असं म्हणून कला आता त्याच्या हातातच डायरेक्ट तो फुलांचा बुके देण्याचा विचार करत असते. त्यानंतर ती पुन्हा एकदा विचार करते की आईने जसा माझ्याबद्दल विचार केला तसा चांदेकरने केला तर. त्यानंतर कला म्हणते, मी असा डायरेक्ट फुलांचा बुके दिला आणि जर चांदेकरने भाव खाल्ला तर मग, त्यापेक्षा तो तयार होण्यासाठी इथेच येईल, मग इथेच फुलांचा बुके ठेवते. असं म्हणून आता कला तो विचार करते. तर नैना हे सगळं काही आता चोरून लपून पाहत असते आणि गालातच हसते. तर आता कला म्हणते, अद्वैत आता रूममध्ये येईलच. असं म्हणून ती आता सगळं काही व्यवस्थित आवरून ठेवते आणि त्या फुलांच्या बुकेकडे सारखी पाहत बाहेर जाते. बाहेर जात असताना नैना मात्र आता तेथे लपून बसते. कला तेथे नाही हे पाहून आता नैना लगेच आतमध्ये येते आणि तिथे आल्यानंतर आता ती लगेच तो फुलांचा बुके हातात घेत म्हणते, तू खूप प्रेमाने लाडाने बनवला होता का त्या अद्वैतसाठी फुलांचा बुके, आता तो त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही. असं म्हणून ती दोन्हीही हातांनी तो फुलांच्या बुकेमधील जी फुलं असतात ना ती अशी चुरगाळते आणि तोच बुके तेथून गायब करते. त्यावेळी तिला ते करून खूप आनंद होतो. तर दुसरीकडे कला ही लगेच आता किचनमध्ये येते. अंजूला म्हणते, अंजू अगं डबा. मग अंजू पटकन अद्वैतचा डबा आता तिच्याकडे आणून देते. मग आता कला ही तो डबा लगेच डायनिंग टेबलवर ठेवते आणि अद्वैत कधी येतो याची वाट पाहत असते. अगदी ऐटीतच अद्वैत हा तेथून येत असतो. कला मात्र त्याच्याकडे पाहतच राहते. मग अद्वैत फोनमध्ये बिझी असतो तेव्हा तो आपला टिफिन उचलतो आणि तसाच कलाला न विचारता पुढे जातो. ते पाहून आता कलाला खूपच वाईट वाटतं. तिच्या चेहऱ्यावर लगेच ते दिसतं सुद्धा की ती नाराज झाली आहे. पण काही हरकत नाही, जाऊ दे, याने फुलांचा बुकेसुद्धा पाहिला नाही का, असं कलाच्या मनात येतं, कारण त्याने काहीच कॉम्प्लिमेंटसुद्धा त्याबद्दल दिली नाही. पण मला असं वाटतंय की तो बिझी असेल किंवा फोन आला असेल, त्यामुळे जरा विसरला असेल. काही हरकत नाही, तसंही मी अद्वैतसाठी केक बनवणारच आहे आणि त्याचबरोबर ते ऑफिसमधलं सेलिब्रेशन हे त्याच्यासाठी मी करणारच आहे. असं म्हणून कला ही त्या तयारीला लागते. मग दुसरीकडे आता राहुल आणि नैना दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा आता राहुल विचारतो, काय तू फुलांचा बुके अद्वैतपर्यंत पोहोचूच दिला नाही? त्यावेळी आता नैना म्हणते, हो रे बाबा, मीच केलं हे सगळं. मग राहुल पटकन दार बंद करून घेतो आणि म्हणतो, खरंच तू असं केलं? ती म्हणते, मीच केलं आहे. तेव्हा आता त्यांचं ऑफिसमधील जे काही सेलिब्रेशन आहे ना, ते अजिबात सेलिब्रेशन होणार नाही, अशी काहीतरी मी व्यवस्था केली आहे, असं आता लगेच नैना म्हणते. राहुल म्हणतो, चल मग सरोज मामीला हे सांगायला हवं. तेव्हा ती म्हणते, गप्प बस रे, नेहमी असा साधा सरळ मार्ग शोधायचा नसतो कधी. तेव्हा तो विचारतो, मग नक्की करायचं काय? तेव्हा ती म्हणते, अरे जरा मजा आली पाहिजे त्यामध्ये, म्हणजे न्यू एंटरटेनमेंट काहीतरी हवं ना. पण राहुलच्या लक्षात येत नाही नक्की ही काय म्हणतीये. तेव्हा तो स्पष्टपणेच विचारतो, अगं काय म्हणतीये ते तरी सांग. तेव्हा ती आता म्हणते, माझ्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे राहुल, मी तुला सांगते, हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला ना तर तो चांदेकर आयुष्यातून उद्ध्वस्त होऊन जाईल आणि आपला त्राससुद्धा अगदी कायमचा बंद होईल. आणि तसंही मला अशा गोष्टी अर्ध्या मुर्द्या करायला आवडतच नाही. गोष्टी कशा अशा फिनिश झाल्या पाहिजेत, कशा कायमच्या फिनिश झाल्या पाहिजेत. असं म्हणून ती त्याला पॉयझनची बॉटल दाखवते. तेव्हा तो जरा घाबरतोच आणि विचारतो, विष? मग आता ती म्हणते, शांत बस, जरा हळू बोल. मग आता तो म्हणतो, काय आपली विश पूर्ण होणार आहे? मग आता ती म्हणते, बरोबर, परफेक्ट. मग आता तुझं डोकं बरं चालतं ग या गोष्टींमध्ये, असं म्हणून राहुल नैनाला विचारतो. तर तो तिला विचारतो की ही बॉटल तू मिळवली कुठून, आणली कुठून? तेव्हा ती म्हणते, आहेत माझे सोर्सेस. जसं मी तिचं बोलणं ऐकलं तशी मी लगेच ही बॉटल मागवून सुद्धा घेतली. मग तो आता तिचं कौतुकच करतो आणि म्हणतो, हल्ली घरात तू कचरा कसा काढतेस हे माहीत नाही, परंतु नको असलेल्या माणसांना कसं बाहेर काढायचं हे तर तुला बरोबर जमेल.
त्यानंतर आता ती म्हणते, बरं हे अद्वैतच्या पोटात कसं जाईल ना, याचा तू विचार करायला हवा. तेव्हा तो म्हणतो की दे माझ्याकडे. त्यानंतर राहुल म्हणतो, कला आता केक करणार आहे तर मी गुपचूप जाऊन त्या केकमध्येच हे पॉयझन घालतो. त्यानंतर जेव्हा हा अद्वैत केक खाईल, त्यानंतर बिझनेसमॅन ऑफ द इयर आहेत असं म्हणण्याऐवजी बिझनेसमॅन ऑफ द इयर होते असं म्हणावं लागेल आयोजकांना. असं म्हणून दोघेही तो आता प्लॅन करतात, एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात. मग आता नयना म्हणते, हा प्लॅन बरोबर वर्क होणार आहे आता. बरं जाते मी आता किचनमध्ये आणि अंजूला जरा बाजूला काढते, चालेल ना? मग तोपर्यंत तू हे काम करून घ्यायचं, ओके? मग आता तो म्हणतो ठीक आहे. असं म्हणून दोघेही अद्वैत विरोधात खूप मोठा प्लॅन करतात. तर इकडे अंजू ही स्वयंपाकघरामध्ये असते तेव्हा नैना तेथे जाते. तिच्याबरोबर गोड गोड बोलत विचारते, काय ग अगं कला कुठे आहे? तेव्हा कला कपडे काढायला गेली आहे असं आता अंजू म्हणते. त्यावेळी नैना म्हणते, ऐक ना, राहुलचे 2 शर्ट आहेत तेवढे इस्त्री करून ठेवतेस का? तेव्हा अंजू हो असं म्हणते. इथे जे काही करायचंय ना ते मी करते असं म्हणून आता अंजूला लगेच ती कामाला पाठवते. त्याचवेळी आता राहुलला लगेच नैना इशारा करून तेथे बोलवते. त्याच्या हातात पॉयझनची बाटली असते. त्याचवेळी मग आता जे केकचं बॅटर असतं ना, त्या बॅटरमध्ये राहुल हा चोर पावलांनी येऊन लगेच ते पॉयझन टाकतो आणि लगेच तेथून पळून जातो. तेव्हा ते दोघेही डन असं म्हणतात आणि त्यानंतर तेथून निघून जातात. त्या दोघांनीही खूप मोठा आता प्लॅन केलेला असतो. इकडे आता कला ही ऑफिसमध्ये आलेली असते. आता अद्वैतला काहीही करून तिला सरप्राईज द्यायचंच असतं आणि म्हणून ती आता सर्व स्टाफला तसं सांगून ठेवते आणि काय काय तयारी करायला सामान आणले असं विचारते. तेव्हा सर्वजण तिला दाखवतात. तेव्हा ती म्हणते ग्रेट, पण चांदेकर आता अजिबात तिथे त्याच्या केबिनमध्ये आला नाही पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था करा तुम्ही सर्वांनी, असं म्हणून ती त्याच्या केबिनमध्ये येते. तेव्हा स्टाफला आता सर्व सामान तेथे ठेवायला सांगून ती आता बाहेर एका मुलाला ठेवते आणि म्हणते अद्वैत सरांवर लक्ष ठेवायचं, अजिबात आतमध्ये येऊ द्यायचं नाही. तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो आणि लगेच तेथे दरवाजा बाहेर थांबतो. इकडे आता कला आतमध्ये असते. तेव्हा ती आता सगळी केबिन अगोदर व्यवस्थित पाहते आणि म्हणते की दोन्ही बाजूंनी खिडक्या आहेत म्हणजे चांदेकर मला लगेच इथून दिसेल. मी असं काम करते की इथे खालीच बसते म्हणजे तो इथून गेला तरी मला दिसणार नाही. त्यावेळी आता ती लगेच सर्व सामान काढते आणि चेक करत असते की कसं आता डेकोरेशन करायचं, अद्वैतला सरप्राईज कसं द्यायचं. असाच ती विचार करत असताना इकडे अद्वैत हा त्याच्या केबिनकडे येतच असतो. तर जो बाहेर स्टाफ उभा असतो तो जरा बाजूला गेलेला असतो फोनवर बोलत. त्याचवेळी अद्वैत लगेच केबिनमध्ये जायला निघतो. तेव्हा तो धावतच तिथे येतो आणि म्हणतो इकडे कुठे? अद्वैत विचारतो इकडे कुठे म्हणजे असं का बोलतोस? तेव्हा मीटिंग तर इकडे आहे शेजारी असं तो मुलगा म्हणतो. त्यावेळी आता अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे ठीक आहे. आतमध्ये कलाला समजलेलं असतं की अद्वैत इथे आला होता म्हणून ती जरा घाबरते आणि अशी खाली वागते. नंतर ती अगदी पटपट तयारी करत असते की कधी एकदा मी ही पूर्ण रूम डेकोरेट करते. काही वेळानंतर तिचं ते कामसुद्धा होतं. तेव्हा तिने छान अशी रूम डेकोरेट केलेली असते. सर्व स्टाफला आता ती तेथे बोलवते, विचारते ऑल डन ना? मग आता सर्वजण म्हणतात ऑल डन. खूप सुंदर सजवली आहे तुम्ही ही केबिन, खूप छान डेकोरेशन केले असं म्हणून कलाचं सर्वजण कौतुक करत असतात. तेव्हा आता नेमका राहुल तेथे येतो आणि विचारतो हे काय आता? मग आता काय, कुणाचा बड्डे आहे की काय? काय रे कुणाचा बड्डे आहे असं म्हणून तो स्टाफला विचारत असतो. त्याचवेळी आता कुणीच काही बोलत नाही. राहुल मात्र एकटाच बडबड करत राहतो. त्यावेळी कला विचारते काय रे तू इथे अचानक कसा? मग आता तो विचारतो अचानक कसा म्हणजे? सायलीचा मेसेज आला होता ग्रुपवर की मीटिंग आहे म्हणून, कामामध्ये कोणतीही कसूर नाही हा कला, असं म्हणून तो कलाला आता कामाबद्दल सांगत असतो. कला त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि लगेच अद्वैत सरांना बोलवून आणा असं म्हणते. त्यावेळी आता मनातच राहुल विचार करत असतो की काहीही झालं तरी तुमचं हे सेलिब्रेशन कसं होतंय ना जंगी ते मी बघतोच, कारण तुमचं हे सेलिब्रेशन म्हणजे तुमच्या दोघांच्याही आयुष्यातील सर्वात शेवटचं सेलिब्रेशन असणार आहे, घ्या एन्जॉय करून, असं म्हणून राहुल आता मनातच तसा विचार करतो. त्याचवेळी
कला म्हणते की राहुल मग तू इथे काय करतोस आता, तेव्हा तो म्हणतो मीटिंग आहे म्हणून आलोय. अशी दादाने खरंच खूप मोठी अचिव्हमेंट केली आहे, पण हे तुम्ही सगळं त्याच्या सेलिब्रेशनसाठी करताय ना, हे खूप छान काम केलं, त्यालाही खूप आवडेल. त्यानंतर आता कला ही अजिंक्यला म्हणते जा अद्वैत सरांना बोलवून घेऊन ये. त्यावेळी आता अजिंक्य हो असं म्हणतो आणि अद्वैतला बोलवण्यासाठी बाहेर जातो. तेव्हा अद्वैत म्हणतो अजिंक्य मी तुला काय म्हणालो होतो रे, मीटिंग इथेच आहे बरोबर ना. तेव्हा तो म्हणतो की सॉरी अहो मला माहीतच नव्हतं. असं म्हणून दोघेही केबिनजवळ येतात. आता अद्वैत लगेच केबिनमध्ये येतो तर कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून सर्वजण आता फुलांच्या पाकळ्या आता त्याच्यावर उधळतात. तेव्हा तो आता खूपच खुश होतो आणि म्हणतो थँक्यू सो मच. त्याच वेळी आता सर्व स्टाफ मिळून अद्वैतचं खूप कौतुक करत असतात, त्याचं अभिनंदन करत असतात आणि आम्ही खूप लकी आहोत की तुम्ही आमचे बॉस आहात सर, असं म्हणून अद्वैतचं ते पुन्हा पुन्हा कौतुक करत असतात. ते पाहून आता मात्र राहुलचा जळफळाट होत असतो. तेव्हा राहुल आता लगेच पुढे येतो आणि म्हणतो दादा अरे आता हे जे काही बोलले आहेत त्याच्यापेक्षा वेगळं मी तरी काय म्हणणार आहे, खूप खूप तुझं अभिनंदन. असं म्हणून तो गुलाबाच्या पाकळ्या अद्वैतच्या आता डोक्यावर उधळतो आणि म्हणतो दादा खरंच मला खूप अभिमान आहे की तू माझा दादा आहेस, असं म्हणून तो अद्वैतला मिठी मारतो. त्याचवेळी कलाही अद्वैतच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून खूपच खुश होते. मग आता अद्वैत म्हणतो खूप छान डेकोरेशन झालंय. तर आता अद्वैत जेव्हा ही कॉम्प्लिमेंट देतो की खरंच खूप छान अशी सुंदर डेकोरेशन झालं आहे, हे ऐकल्यानंतर कलाला खूप आनंद होतो. तर आता अद्वैतच्या चेहऱ्यावरील एक हास्य पाहण्यासाठी तिने ही सगळी तयारी केलेली असते. अद्वैतचा चेहरा आता खुललेला असतो, ते पाहून कला तर अजूनच खुश होते आणि आपल्या लाडक्या अद्वैतकडे पाहत असते. त्यानंतर आता अजिंक्य म्हणतो तुम्हीच आमचे मिंटॉर आहात. हा अद्वैत आता सर्वांना थँक्यू सो मच असं म्हणतो, कारण त्याच्यासाठी हे सरप्राईज खूप स्पेशल असतं. त्याचं आता सर्वजण अगदी कौतुक करत असतात, अभिनंदन करत असतात. त्यानंतर आता राहुल जेव्हा अद्वैतचं असं खोटं खोटं कौतुक करत असतो, ते पाहून सर्वजण असे नाराजच होतात, कारण राहुलचा स्वभाव तिथे स्टाफमध्ये कुणालाच काही आवडत नसतो. राहुल आता उगीच आपलं अभिनंदन करायचं म्हणून वरचेवर अभिनंदन करत असतो आणि दादाला म्हणजे अद्वैतला म्हणतो की दादा कसा आहे ना, तुझा हा पुढचा प्रवास अगदी सुखकर जाऊ दे असं मला वाटतं. प्रत्येक आनंदात मी नेहमी सहभागी होईल, तुला असंच यश मिळू दे, आयुष्यभर तू यशाच्या असा शिखरावर राहू देत. असं म्हणून आता उगीच खोटं खोटं त्याचं अभिनंदन करत त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवत च्या मनामध्ये तो अगदी वेगळं स्थान निर्माण करत असतो. हे करून अद्वैतच्या मनात माझ्याविषयी कोणतीही शंका नसली पाहिजे असा त्याचा खरं तर हेतू असतो. परंतु नयना आणि रोहिणीने सांगितल्याप्रमाणे त्याने बरोबर काहीतरी आता डाव आखलेला असतो, तो म्हणजे केकमध्ये पॉयझन घालण्याचा. नयनाच्या सांगण्यानुसार त्याने हे सगळं काही केलेलं असतं, त्यामुळे तो खूपच खुश असतो आणि आज काहीही झालं तरी अद्वैत दादा हा तिथपर्यंत पोहोचू शकणारच नाही. अवॉर्ड फंक्शनमध्ये तो जाऊ शकणार नाही, त्याला ते मिळणारच नाही असा राहुलचा हेतू असतो. त्यामुळे आता राहुल खूपच खुश असतो आणि तो अद्वैतला विचारतो तुला कसं वाटलं हे सरप्राईज. तेव्हा सरप्राईज तर अजून बाकी आहे असं म्हणून कला आता लगेच बाहेर जाते. त्याचवेळी आता तुझं हे सरप्राईज तुझ्यासाठी सरप्राईज ठरणार आहे असं म्हणून आता राहुल गालातच हसतो. त्याचवेळी आता अद्वैत हे बोलणं ऐकतो आणि विचारतो काय म्हणालास तू. मग आता काही नाही, मी काही म्हणालो नाही असं राहुल म्हणतो आणि लगेच विषय बदलतो. तर आता मित्रांनो, हा झाला महा एपिसोडचा पहिला भाग. तर आता महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.